25 डिसेंबरच्या दिवशी माझ्या नवऱ्याचा वाढदिवस होता आणि ह्या वर्षी मी त्याला ना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, ना गिफ्ट दिलं, ना बर्थडे सेलिब्रेट केलं. त्याचं कारण पुढे सांगतेच. पण तुम्हाला वाटत असेल की हे कोणाच्या बर्थडेची तयारी चालली आहे, तर हा मनोजच्याच बर्थडेचा ब्लॉग आहे आणि ही सगळी त्याची चिल्लर पार्टी फ्रेंड्स. मनोजचा बर्थडे म्हणजे त्यांच्यासाठी एक फेस्टिवल पेक्षा कमी नाही. दरवर्षी असंच जीव लावून डेकोरेशन करतात आणि खूप छान असं बर्थडे सेलिब्रेट करतात आणि ही परंपरा आमच्या लग्नाच्या आधीपासूनच आहे आणि मीही त्याच्या वाढदिवसाच्या महिनाभर आधीच प्लॅन करते की कसा बर्थडे सेलिब्रेट करू, काय गिफ्ट देऊ. पण ह्या वर्षी असं का वागले त्याचं कारण म्हणजे तो माझा ह्या वर्षीचा वाढदिवस विसरला. त्याच्या लक्षातच नाही राहिला. मग मीही शेवटपर्यंत असंच दाखवलं की माझ्या लक्षातच नाही. साधी सोपी गोष्ट आहे, तो माझा बर्थडे विसरला आणि मी विसरायचं नाटक केलं. म्हणजे माझ्या मनाची बदला घेण्याची आग होती ती पूर्ण झाली आणि आता मला बरं वाटतंय. बिचारा शेवटपर्यंत वाट बघत होता की मी आताच विश करेल, नंतरच करेल असो, पण नंतर तो समजून गेला की मी असं का केलं आणि मीही सगळं नंतर त्याला बोलून सॉल्व्ह केलं. आणि जसं ह्यांना दादा लाडका आहे तसेच दादांनाही हे लाडके आहेत. बर्थडे झाल्यानंतर सगळ्यांना छान दादाने पार्टी दिली होती आणि सगळ्याच ग्रुपमध्ये असं कोणीतरी अतिशहाणा असतं की ज्याला बाकीचे जे खातात ते न खाता दुसरं खायचं असतं आणि ह्या ग्रुपमध्ये मी होते.